आत्मविश्वास वाढवण्याचं काम पुस्तके करत असून वाचनाने प्रत्येक व्यक्तीची व्यक्तिमत्व घडू शकते। यासाठी वाचन आवश्यक असून वाचन करणारी माणसे जीवनामध्ये सुखी, समाधानी आणि समृद्धी झालेली दिसून येतात, असं मत माजी प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी व्यक्त केलंय। देवळाली प्रवरा नगर परिषदेचे श्री त्र्यंबकराज सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने पुस्तक प्रदर्शन उद्घाटन या प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी विकास नवाळे हे होते। यावेळी माजी ग्रंथपाल रेवजी सांबारे, कार्यालयीन अधीक्षक तुषार सुपेकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी, अग्निशमन अधिकारी गोपाळ भोर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना प्राचार्य चंद्रकांत भोसले म्हणाले की देवळाली प्रवरा शहरामध्ये वाचनाची चळवळ वाढवण्यासाठी या वाचनालयाचा मोठा वाटा असून यामुळे स्पर्धा परीक्षेमध्येही अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय। ही बाब या शहराचे नावलौकिक वाढवणारी आहे। नवी पिढी घडविण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी उपक्रम होत आहेत। मुख्याधिकारी विकास नवाळे अध्यक्षपदावरून बोलताना म्हणाले की वाचनालयाच्या वतीने आता वेगवेगळे उपक्रम राबवून लोकांपर्यंत पुस्तके जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील। महाविद्यालयीन युवक युवतींना स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके व संदर्भ ग्रंथांचा लाभ देता येईल। यावेळी वाचक भास्कर जाधव, पत्रकार राजेंद्र उंडे यांनी मनोगत व्यक्त केलंय। कार्यक्रमाचं प्रास्ताविक ग्रंथपाल संभाजी वाळके यांनी केलंय। पाहुण्यांचे स्वागत व परिचय सुनील गोसावी यांनी करून दिलाय। तर शेवटी कार्यालयानं अधीक्षक तुषार सुपेकर यांनी आभार मानले। यावेळी राजेंद्र चव्हाण, सारंग धरटीकर, राजेंद्र कदम, गोरक्षनाथ भांगरे, सुभाष कुलट, विजय साठे, नंदू शिरसाट, नागेश भालेकर, राजेंद्र पोकळे, राजेंद्र हरगुडे, अश्विनी भांगरे, गौरव जेधे यांच्यासह शहरातील वाचक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। SRB न्यूजसाठी राजेंद्र उंडे, राहुरी। आपला आणि आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पुस्तकाचं वाचन अतिशय गरजेचं आहे। पुस्तकं जसं आपलं मनोरंजन करतात, आपल्याला माहिती देतात, त्याचप्रमाणे पुस्तकं आपल्या मनाचा विकास सुद्धा करतात आणि मनाचा विकास करून आपल्या हातून चांगलं कार्य घडवून घेण्याची गोष्ट पुस्तकाच्या माध्यमाने निश्चितच होऊ शकते। पुस्तकं आपल्याला सत्य गोष्टी सांगतात आणि चांगला माणूस कसं व्हावं हे सुद्धा आपल्याला पुस्तकं सांगत असतात आणि म्हणून पुस्तकं वाचन खूप गरजेचं आहे। आजच्या मोबाईल संस्कृतीमुळे वाचनावर मोठा परिणाम झालेला आहे, याबद्दल आपलं मत काय? मराठीमध्ये दर्जेदार पुस्तकं निर्माण होतात, वाचनीय पुस्तकं निर्माण होतात, माणसावर संस्कार करणारी पुस्तकं निर्माण होतात, परंतु ही पुस्तकं काही मुलांपर्यंत जात नाहीत आणि नाईलाजानं त्यांना मोबाईल घ्यावा लागतो। म्हणून मोबाईलपासून दूर राहण्यासाठी जर चांगली पुस्तकं आपण मुलांना आणून दिली तर निश्चितच मुलं मोबाईलपासून दूर होतील आणि चांगली पुस्तकं वाचतील आणि चांगली पुस्तकं वाचली तर आपल्या मनावर जो चांगला परिणाम होतो तोच परिणाम विद्यार्थ्यावर सुद्धा होतो किंवा इतर लोकांवर सुद्धा होत असतो। आपण म्हणून पुस्तकं ही वाचली गेली पाहिजेत, मोबाईलपासून आपण दूर राहिलं पाहिजे। धन्यवाद। डोईवर जुडी थर थर करते कवळी कुडी, कुडी म्हणजे शरीर, थर थर करते कवळी कुडी, सांगायचं गुन्हा तशीच पाणी वाही पोर चालत राहिली। म्हणजे अशा पद्धतीचं त्यावेळेस वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत आज आपल्या त्र्यंबकराज मोफत वाचनालय देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वाचनालयामध्ये ग्रंथ सप्ताहाचं उद्घाटन माननीय चंद्रकांतजी भोसले ज्येष्ठ साहित्यिक यांच्या हस्ते झालं। आपल्या या वाचनालयाची स्थापना 1956 साली झालेली आहे आणि कदाचित क वर्ग नगर परिषद असलेलं अ वर्ग दर्जाचं वाचनालय हे महाराष्ट्रातलं पहिलं वाचनालय आहे। इथे जवळपास 28,656 पुस्तकं वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। दररोज 23 वर्तमानपत्रसुद्धा इथं उपलब्ध आहे। 672 या वाचनालयाचे सभासद आहे। मी शहरातील सर्व नागरिकांना अशी विनंती करतो की आपण इथल्या वाचनालयातील पुस्तकांचा आस्वाद घ्यावा, वाचन संस्कृतीला बळ मिळावं आणि जास्तीत जास्त वाचक शहरातून तयार व्हावेत आणि आपल्या व्यक्तिमत्वात, आपल्या वैचारिकतेत भर पडावी। म्हणून सर्वांनी या वाचनालयाचा लाभ घ्यावा, जास्तीत जास्त वाचन करून वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा निर्धार सार्थ ठरवावा ही विनंती। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।